तर मित्रांनो, मी टेक्निकल गोपाल पाटील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना SMS आले की पुरवठादारक सिलेक्ट करा, परंतु त्यांना अशा पद्धतीने स्क्रीनवरती दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दाखवतो की अशा पद्धतीने का दाखवता येते. तर मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मी एका शेतकऱ्याच्या 2 महिन्यापूर्वी फॉर्म भरलेला होता. मित्रांनो, त्याचं पेमेंट केल्यानंतर त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचा त्यांना SMS आला. तो SMS काय होता मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक मंजूर करण्यात आला आहे. सौर कृषी पंप स्थापित करण्याकरिता सूचीबद्ध पुरवठादाराची निवड या लिंक वरून करावी. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांना SMS आलेला होता की तुम्ही वेंडर सिलेक्ट करू शकता. तर मागील त्याला सौर कृषी पंप वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं हे लाभार्थी सुविधा आहे. मित्रांनो, यावरती त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे मी ते चेक करणार आहे. तर याच्यावरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मला डॅशबोर्ड दिसेल. शोधा. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तो MKID टाकतो. त्यांचा अर्ज दिनांक 21 जून 2023 रोजी भरलेला होता आणि त्यांचा A1 अर्ज मंजूर देखील झालेला होता. 3 HP चा पंप आहे मित्रांनो. त्यांना वेंडर सिलेक्शन करण्याचं ऑप्शन आलेलं होतं. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी पुरवठादारक वरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने त्यांना दिसला सर्व पुरवठादारांची पंप मर्यादा समाप्त, बँक गॅरंटी रक्कम मर्यादा समाप्त झालेली आहे. तर मित्रांनो, घाबरून जाऊ नका, कारण आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये जो कंपन्यांचा जो कोटा होता मित्रांनो, तो संपलेला आहे. आता नवीन जेव्हा मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वेंडर लिस्ट ऍड होईल, बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत मित्रांनो, त्या ऍड होऊ शकतात. मागे ज्या आहेत त्या जुन्या कंपन्या सुद्धा यामध्ये ऍड होऊ शकतात आणि येणाऱ्या ज्या नवीन कंपन्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी ऍड होऊ शकतात. या टायमाला मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वेंडर लिस्ट येईल मित्रांनो, तर तेव्हा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल की तुम्ही वेंडर सिलेक्ट करू शकता. तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपनी दिसेल तेव्हा तुम्ही वेंडर सिलेक्शन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून काही क्युरी असेल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश वरती क्लिक करून हा जो ईमेल दिसतोय मित्रांनो, mtskp support@mahdiscount.in या ईमेल वरती तुम्ही जी क्युरी आलेली मित्रांनो तुम्हाला, ती तुम्ही यांना या ईमेल थ्रू पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला अजून काही त्याच्यात कॉन्टॅक्ट करायचे असतील की वेंडर कधी येणार आहेत, नवीन कंपन्या कधी ऍड होणार आहेत, जर तुम्हाला विचारायचं असेल तर कसं करायचं मित्रांनो, मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेची वेबसाईट वरती जायचं. हे असं पोर्टल दिसेल मित्रांनो तुम्हाला. त्याच्यावरती जाऊन तुम्हाला या साईटला महावितरणचा टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो, यांच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारू शकता की वेंडर कधी येणार आहे. ते तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे माहिती देतात मित्रांनो. तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अपडेट येईल, वेंडर लिस्ट ऍड होईल, तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट करून देईल. तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती लवकरात लवकर मिळेल.